सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण अष्टविनायकातील दुसरे म्हणजे सिद्धिविनायक सिद्धटेक मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. पुराणकथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यांनी ओंकाराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीनिर्मितीच्या इच्छेला पूर्णत्वास जाण्याचा वर दिला. त्याचबरोबर गणपतीने ब्रह्मदेवाच्या 2 कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होते तेव्हा भगवान विष्णू निद्राधीन झाले. विष्णूंच्या कानातून मधु आणि कैटभ हे दैत्य निर्माण झाले व त्यांनी देवी देवतांना छळू लागले. ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांचा नाश करू शकतात. विष्णूंनी प्रयत्न केले परंतु ते त्यांना मारू शकले नाहीत. विष्णूंनी प्रयत्नांची शिखस्त केली तरीही दैत्यांचा पराभव झाला नाही. मग त्यांनी युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरू केले. शंकराने त्यांचे गान ऐकले आणि त्यांना बोलावले. तेव्हा विष्णूंनी शंकरांना दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्यांना ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करावयास सांगितले. हा जप करण्यासाठी विष्णूंनी सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूंनी 4 दरवाजे असलेले मंदिर उभारले आणि त्यात गणपतीची मूर्ती स्थापित केली. गणेशाची आराधना केल्यानंतर विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी मधु व कैटभ या दैत्यांचा संहार केला. ही होती सिद्धिविनायक सिद्धटेक मंदिराची कथा.